हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण असंच दिसणारं छान असं लिंबूचं लोणचं बनवणार आहोत. ह्याची चव अगदी आंबट गोड तिखट अशी लागते. अगदी वर्षभर हे लोणचं असंच टिकतं. तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. मी असं लिंबूचं लोणचं बनवण्यासाठी 15 लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये मी हे भिजत ठेवले होते. नंतर त्यांना कॉटनच्या कपड्याने सुकवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व लिंबू कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने एका लिंबूच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी आता सर्व लिंबू कट करून घेणार आहे. एकसारख्या फोडी करून घेणार आहे. सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहेत. एकसारख्या फोडी झालेल्या आहेत. लिंबूच्या लोणच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. 15 लिंबू मी कट करून घेतलेले आहेत. त्यासाठी मी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. 3 चमचे लाल तिखट, चवीनुसार सेंधव मीठ आणि थोडेसे जिरे मी घेतलेले आहेत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. कुकरच्या भांड्यामध्ये मी सर्व फोडी काढून घेणार आहे. यामध्ये आता मी 400 ग्रॅम साखर, थोडेसे जिरे आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. लाल तिखट 3 चमचे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. कोणत्याही प्रकारचं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. मी इथं सेंधव नमक वापरलेलं आहे. तुम्ही इथं साधं मीठ वापरलं तरीही चालेल. चवीमध्ये काही फरक पडत नाही. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबूच्या फोडींना हे व्यवस्थित लागलं पाहिजे. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला कुकरमध्ये हे शिजवून घ्यायचं आहे. आपण लिंबूच्या फोडींना 10 शिट्ट्या करून घेऊयात. लिंबूची साल जाड असते, त्यामुळे ती व्यवस्थित शिजली पाहिजे, म्हणून आपल्याला 10 शिट्ट्या करून घ्याव्या लागतील. आता आपण पाहूयात लिंबू व्यवस्थित शिजलेत का. लिंबूच्या फोडी एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूयात.
यामध्ये साखरेचं आणि लिंबूचं पाणी झालेलं आहे. बघा तुम्ही किती जास्त प्रमाणात हे पाणी आहे. हे जर असंच आपण ठेवलं तर हे लिंबूचं लोणचं लवकर खराब होणार आणि चवीला सुद्धा चांगलं नाही लागणार. आता कढईमध्ये हे मी एकसारखं हलवून आटवून घेणार आहे. तुम्ही लिंबूच्या फोडी बाजूला काढून जरी हे पाणी फक्त आटवलं तरी चालेल. मी ही दोन्ही एकत्रच आटवून घेणार आहे. आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. साखर असल्यामुळे खाली करपू शकतं, त्यामुळे सतत हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही अशाच नवनवीन रेसिपी बनवू शकाल. मी गॅस मोठा केलेला आहे, जेणेकरून हे लवकर पाणी आटेल. थोडंसं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे. थंड झालं की आपल्याला हे काचेच्या पॅकबंद भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 5-6 दिवस हे असंच मुरून द्यायचं आहे, जेणेकरून लिंबूच्या साली मऊ होतील आणि आपल्याला खाताना ते कठीण लागणार नाही. अशा पद्धतीने आपले लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं वर्षभर टिकतं. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे पाणी किंवा तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा.